की मनमानी कारभार जो चाललेला आहे, तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता, तुम्ही इतर पक्षांना खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता, हे लक्षात घ्या. त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का, आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही आज सारा मांजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे. 9 वेळा मोदी तुम्ही माझी चौकशी केलेली आहे, तुम्ही 9 वेळा केलेली आहे. एक ऑफिसर आला आणि म्हटला प्रकाशराव माझं प्रमोशन आहे, काहीतरी सांगणार. मी त्यांना म्हटलं हे माझ्या आजोबांचं घर आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, आणि म्हटलं ही जी समोरची बसलेली जनता आहे ती मला खाय प्यायला घालते, दी अंडे पाठवून. आणि म्हणून तुमचं हत्यार कुठलंही आमच्यावरती चालणार नाही, तुमचं कुठलंही हत्यार आमच्यावरती चालणार नाहीये. आम्ही लढायला उतरलो म्हणजे उतरलो, आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही मागणं मान्य करणार नाही. या ज्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे, तुम्ही देशाचं असणारं हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे, पक्षाचं असणारं हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आपली ताकद, आपली ताकद, आपली ताकद, आपली ताकद कधी रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे, लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे, तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो. अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही, अशी परिस्थिती आहे.